समाजाचे स्वप्न पाहून नित्याची धडपड ठेवून संतांचे विचार घेऊन देशाला राष्ट्राला बनवू महान, देशाला राष्ट्राला बनवू महान। मित्रांनो, आपण वंदे मातरम बोलताना सस्य सामना म्हणून मातेला वंदन करतो। तसेच देशाच्या स्वच्छतेची ही खटपट करायला नको का? कारण भारत माझा देश आहे असं नुसतं पोपट्यासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी त्या आपल्या भावना आपल्या इंद्रियातून व्यक्त व्हायला हव्या। कारण ज्या भावना आपल्या इंद्रियातून व्यक्त होतात त्याच आपल्याला घडवतात। आपला भारत देश स्वच्छ आणि निरोगी बनवणे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्वप्न होते। म्हणून महात्मा गांधी यांच्या 150व्या जन्मशताब्दी निमित्त भारत देश स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला। स्वच्छ भारत हीच त्यांना आदरयोग्य आदरांजली ठरेल असे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी वक्तव्य केले होते। स्वच्छ भारत अभियान हे अभियान भारत देश स्वच्छ करण्यासाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय स्तरावरील अभियान आहे। स्वच्छता हा स्वस्थ व सुखी जीवनाचा आवश्यक भाग आहे। स्वच्छता असे येथे, आरोग्य बसे तेथे। स्वच्छ सुंदर परिसर, जीवन निरोगी निरंतर। म्हणूनच स्वच्छतेची सुरुवात आपण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेपासून व घरापासून करायला हवी। त्यासाठी घरोघरी शौचालय बांधणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे, प्लास्टिक कचरा प्रदूषण कमी करणे, जलप्रदूषण रोखणे यात सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यायला हवा। स्वच्छता सरकारचे काम नाही तर ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। चला तर मग आता आपण सर्व मिळून ठरवूया, सब मिलकर स्वच्छता का दीप जलाए, सब मिलकर स्वच्छता का दीप जलाए और देश के हर घर में उजाला कहलाए, और देश के हर घर में उजाला कहलाए। एवढे बोलून मी माझे भाषण संपवते। अभी नहीं है कोई बहुत बड़ा उपकार, बस करना है जीवन में बदलाव। गांव को मानकर घर अपना, स्वच्छ निर्मल है उसे भी रखना। कूड़ेदान में फेंको कूड़ा, हर जगह ना फैलाओ कूड़ा। थूकने के लिए नहीं है धरती मैया, बदलो अपनी आदत भैया, बदलो अपनी आदत भैया। आणि हाच बदलाव आपल्या आयुष्यात आणण्यासाठी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मिशन या अभियानाअंतर्गत जनजागृती करण्यासाठी आपण सर्व येथे जमलेलो आहोत। सूर्याप्रमाणे तेज असणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे तुम्ही सर्व मान्यवर व चांदण्याप्रमाणे चमकणारे सर्व गावकरी, पालकवर्ग व माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार। आजचा दिवस खरंच खूप खास आहे। आज 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती म्हणजेच बालिका दिवस। तसेच स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत जनजागृती करण्यासाठी व कार्यवाही करण्यासाठी आपण सर्व येथे जमलेलो आहोत। सर्वप्रथम पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी काही बोलू इच्छिते। ज्ञानबंदीच्या साखळदंडात जेरबंद झालेल्या समस्त महिलांना शिक्षण ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। समस्त देशातील महिलांना ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई। धर्माच्या नावाखाली समस्त स्त्रियांचे भाव विश्व उद्ध्वस्त करणाऱ्या संस्थेविरुद्धचा बुलंद
जानेवारी. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज जयंती म्हणजेच बालिका दिवस. तसेच स्वच्छ भारत मिशन या योजनेअंतर्गत जनजागृती करण्यासाठी व कार्यवाही करण्यासाठी आपण सर्व येथे जमलेलो आहोत. सर्वप्रथम पहिली महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी मी काही बोलू इच्छिते. ज्ञानबंदीच्या साखळदंडात जेरबंद झालेल्या समस्त महिलांना शिक्षण ज्ञान संवर्धनाची पहाट प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. समस्त देशातील महिलांना ज्ञानाचा तिसरा डोळा प्रदान करणाऱ्या ज्ञानज्योती म्हणजे सावित्रीबाई. धर्माच्या नावाखाली समस्त स्त्रियांचे भाव विश्व उद्ध्वस्त करणाऱ्या संस्थेविरुद्धचा बुलंद आवाज म्हणजे सावित्रीबाई. त्यांच्याविषयी मला म्हणावंसं वाटतं. स्त्री शिक्षणाचा रचना तुम्ही पाया, शब्दही अपुरे पडतील तुमचे गुण गाया. विधवा अनाथांच्या बनल्या तुम्ही आई, त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई. त्रिवार वंदन करते तुम्हाला सावित्रीबाई. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा वसा आणि आशीर्वाद दोन्ही घेऊन मी शिवानी मयेकर, जिल्हा परिषद शाळा दिव्यांगची विद्यार्थिनी माझ्या भाषणास सुरुवात करते.